नागपुरात ऑनलाईन गेमच्या नादात 17 वर्षीय मुलीनं आत्महत्या केली आहे। 12वीत शिकणाऱ्या मुलीची गळा चिरून आत्महत्या करण्यात आली आहे। मृत मुलगी डेथ ऑर लाईफ ही गेम खेळत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। मुलीने गुगलवर अनेकदा डेथ शब्द सर्च केल्याचंही समोर आलं। त्यामुळे ऑनलाईन गेमच्या नादात मुलीने आत्महत्या केल्याचा धक्कादायक असा प्रकार हा उपराजधानी नागपूरमध्ये घडलाय। नेमकं काय घडलं या घटनेत पाहूयात। गेमच्या नादात 17 वर्षीय मुलीने आत्महत्या केल्याची माहिती। 12वीत शिकणाऱ्या मुलीने गळा चिरून केली आत्महत्या। डेथ ऑर लाईफ हा गेम खेळत असल्याची माहिती। मुलगी गेमच्या शेवटच्या टास्कमध्ये असल्याची माहिती। मुलीने अनेकदा गुगलवर डेथ हा शब्द सर्च केला होता अशी देखील धक्कादायक माहिती आता उघड झाली आहे। आई वडील झोपी गेल्यानंतर मुलीने गळा चिरून आत्महत्या केली। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी जितेंद्र शिंगाळे नागपूरहून आपल्यासोबत जोडले। जितेंद्र, धक्कादायक अशी बातमी आहे। नागपूरमध्ये खरं तर 17 वर्षीय मुलीने गेमिंगच्या नादामध्ये आत्महत्या केलेली आहे। काय या घटनेसंदर्भात सविस्तर माहिती आहे? कारण नक्कीच खळबळजनक एवढी दुर्दैवी अशी घटना म्हणावी लागेल। कारण धंतोली पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये राहणाऱ्या एका उच्च वर्गीय कुटुंबामधील ही मुलगी होती। वडील हे जे आहेत ते बँकेमध्ये मोठे अधिकारी असल्याची माहिती मिळते आणि महत्त्वाचं म्हणजे ही एकुलती एक मुलगी होती। गेल्या काही दिवसांपासून ती ऑनलाईन वर नेहमी इंटरनेटवर सर्च करत असायची। गुगलवर डेथ हा शब्द सर्च करत असल्याची माहिती आता प्राथमिक पोलीस तपासात समोर आलेली आहे आणि डेथ ऑर लाईफ अशा प्रकारचा हा एक गेम असल्याची देखील माहिती पोलिसांनी सांगितलेली आहे। त्या अंतर्गत मध्यरात्री जेव्हा ही मुलगी आपल्या झोपायला गेली आणि सकाळी उठली नाही, सकाळी तिच्या खोलीमधून अलार्मचा आवाज येत होता। त्यानंतर आईने दरवाजा उघडून आत बघितलं तर मुलगी ही जी आहे ती रक्ताच्या थारोळ्यात पडलेली होती। तिने आपल्या मनगटावर आणि मानेवर चाकूने वार केलेले होते। विशेष म्हणजे हा जो चाकू आहे हा देखील ऑनलाईन मागितला असल्याची माहिती प्राथमिक तपासात समोर आलेली आहे। मात्र हा जो नेमका आत्महत्येचा प्रकार असेल हा जो घडलाय तो ऑनलाईन गेमिंगच्या माध्यमातून घडल्याची प्राथमिक माहिती समोर येते आणि डेथ ऑर लाईफ या गेमच्या कुठल्या त्या संपर्कात होती का आणि या गेमच्या ती शेवटच्या टप्प्यात होती आणि त्याच टप्प्यात तिने आत्महत्या केल्याची माहिती समोर येते। तिने काही सुसाईड नोट देखील लिहिलेली आहे। आता त्या सुसाईड नोटचा अभ्यास करूनच पोलीस जे आहेत ते फायनल निष्कर्षावर पोहोचणार आहेत। मात्र अशा प्रकारची जी घटना होती ती अतिशय दुर्दैवी अशीच ही घटना म्हणावी लागेल आणि पालकांनीही आपल्या मुलांवर जे साधारणतः जास्त इंटरनेटवर बघतात किंवा गुगल सर्च करतात त्याकडे नेमकं ते काय चाललंय हे बघण्याची देखील आता नितांत आवश्यकता असल्याची या घटनेच्या माध्यमातून आपल्याला समोर येत आहे। करण, नक्कीच जितेंद्र, खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल।